कारण ज्याला राज्य करायचं असतं त्याला आधी स्वतःवर राज्य करता यायला हवं. तलवार चालवणं म्हणजे फक्त वार करणं नाही, ती शिस्त शिकवते, संयम शिकवते. घोडेस्वारी शिकवते वेगावर नियंत्रण. तर धनुर्विद्या शिकवते लक्षावर लक्ष. कुस्ती आणि व्यायामातून तयार होत होतं शरीर, पण मन मात्र अधिक मजबूत होत होतं. आणि सह्याद्री हा फक्त डोंगर नव्हता, तो शिक्षक होता, तो मार्गदर्शक होता. निसर्गाकडून शिकताना शिवबाच्या मनात रुजत होतं एक स्वप्न. हे शिक्षण केवळ एका बालकाचं नव्हतं, हे शिक्षण होतं एका युगाचं. इथूनच घडत होता तो राजा ज्याच्या विचारांवर उभं राहणार होतं स्वराज्य. स्वराज्य गाथा. अजून बरंच काही सांगायचं आहे. हे डोंगर, ही माती फक्त निसर्ग नव्हता. इथे पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करणाऱ्या लोकांची वेदना दडलेली होती. आपण फक्त लढणारे नाही, आपण स्वप्न पाहणारे आहोत. ही भूमी आपली आहे आणि तिचं रक्षण आपलंच कर्तव्य आहे. आपण सगळे या डोंगरात जन्मलो, या मातीवर वाढलो, पण आजही आपली माती परक्यांची गुलाम आहे. या भूमीवर शिवाजी महाराज उभे होते आणि त्यांच्या नजरेत फक्त वर्तमान नव्हतं, भविष्य होतं. हा विचार आता वैयक्तिक राहिला नव्हता, तो मावळ्यांपर्यंत पोचला, रयतेच्या मनात उतरू लागला. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हती, तो न्याय होता, तो स्वाभिमान होता, तो स्वतःचं अस्तित्व होता. आणि म्हणूनच या विचाराला दिशा देण्यासाठी, या स्वप्नाला संकल्प बनवण्यासाठी रायरेश्वराच्या साक्षीने एक ऐतिहासिक शपथ घेतली गेली. ईश्वर साक्षी, आज हा विचार जन्म घेतोय. हा लढा सिंहासनासाठी नाही, हा लढा स्वाभिमानासाठी आहे. स्वराज्य. ही फक्त सुरुवात होती स्वराज्याच्या गाथेची. हे स्वप्न अचानक जन्माला आलं नव्हतं. त्यामागे विचार होता आणि शांतपणे रचलेली दिशा होती. तो एकटा नव्हता, त्याच्या भोवती उभे होते निश्चयावर विश्वास ठेवणारे लोक. तलवार उचलण्याआधी मन ठाम झालं पाहिजे. स्वराज्य भीतीतून नाही, निश्चयातून जन्म घेतं. शब्द कमी होते, पण प्रत्येक नजरेत एकच प्रश्न होता, आपण हे करू शकतो का? स्वराज्य सहज मिळत नाही, ते विचारातून आणि त्यागातून घडतं. आज आपण ठरवलं तर उद्या इतिहास घडेल. उत्तर तलवारीत नव्हतं, ते शिस्तीत होतं, तयारीत होतं आणि संयमात होतं. रात्र दाट होती, पावलं शांत होती, पण प्रत्येक पावलामागे एक इतिहास चालत होता. मार्ग कठीण होता, दगड होते, चढ होता, पण थांबणं हा पर्यायच नव्हता. एक क्षण, एक इशारा आणि सगळं थांबलं. कारण इथे चूक परवडणारी नव्हती. कोणताही जल्लोष नाही, कारण हे यश आवाजासाठी नव्हतं, निश्चयासाठी होतं.
त्या नजरा सांगत होत्या, आपण एकटे नाही. आता हे स्वप्न सगळ्यांचं झालं होतं. ही फक्त सुरुवात होती, पण दिशा आता स्पष्ट होती. काही क्षण असे असतात जिथे विचार संपतो आणि इतिहास सुरू होतो. हा निर्णय भावनेतून घेतलेला नाही, तो घेतला आहे जबाबदारीने. कारण इथे मागे वळणं म्हणजे स्वप्नालाच धोका देणं. आज शब्द कमी आहेत, पण नजरा सगळं बोलतायत. कारण ज्यांनी इथे उभं राहायचं ठरवलंय ते परत फिरण्यासाठी नाही आले. आदेश दिले जात नाहीत, इथे ते स्वीकारले जातात. आणि स्वीकारलेली जबाबदारी माघार घेत नाही. आता प्रत्येक पाऊल मोजलेलं आहे, प्रत्येक श्वास ठाम आहे. कारण हा प्रवास सोपा नाही, पण योग्य आहे. ही फक्त तयारी नाही, हा इशारा आहे. स्वराज्य मागितलं जात नाही, ते उभं केलं जातं. आणि आज तो पहिला ठाम पाऊल पडतोय. आता मागे नाही, आता थांबणं नाही, आता फक्त इतिहास.